बाबा कुठलं गाव? सटाणा. सटाणा. कुठल्या कारखान्याचा ऊस तोडतो? विघ्नहर. बर बर. सूर्यास्ताची वेळ आहे. लहान मुलं रस्त्याच्या कडेला आहे. सध्या बिबट्याचा प्रादुर्भाव आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ऊस तोडणी मजुरांची लहान लहान मुलं ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत. ऊस तोडणी मजूर काम करत असताना अचानक बिबट्या ऊसातनं येऊन काही दुर्घटना घडू शकते. ऊस तोडणी मजुरांनी या संदर्भामध्ये काळजी घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर वन खात्याने किंवा संबंधित साखर कारखान्याने देखील काळजी घ्यायला हवं. हल्ला सांगून होणार नाही. ऊस तोडणी मजुरांनो, तुमच्या मुलांची काळजी घ्या. त्याचबरोबर आता आपण पाहतोय हे लहान बाळ जे आहे, साधारण 3-4 वर्षाची ती मुलगी असेल, ह्या ऊसामध्ये आईवडिलांसोबत आहे. ते बाबा ऊसाच्या मुळे बांधतात, पाचड बांधतात, वाढं बांधतात. जर मागच्या बाजूने अचानक बिबट्या आला, हल्ला केला तर कुठलीही दुर्घटना होऊ शकते. घटना सांगून होत नाही. ऊस तोडणी मजुरांनो, कुटुंबाची काळजी घ्या. आपल्या चिल्या पेल्या जपा. दादा तुम्ही कुठून आले म्हटले? सटाणा. सटाणा. नाशिक जिल्हा. बरं बरं. आता ही लहान लहान मुलं ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे. बिबट्याची भीती वाटत नाही का? भीती वाटत, पण मग काय करावं आता, त्याचं काम करावं लागत आहे. काम केलंच पाहिजे. हा. मावशी तुमचं कुठलं गाव आहे? लहान मुलाला घेऊन फिरताय. आता हे आहेत ना एवढी इथं, मग राहत नाही म्हणलं. हो, पण आपण आता काही घटना पाहतो ना. तुमच्या शाळेमध्ये ते बाबांच्या हातातलं एक बाळ नेलं होतं. काळजी घ्या, स्वतः सेफ राहा. ऊस तोडणी मजुरांना तुम्हाला देखील विनंती आहे, आपण सूर्यास्तानंतर अशा ठिकाणी काम करत असताना स्वतःला जपा. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. प्रामुख्याने लहान मुलं, त्यांची देखील काळजी घ्या. आता आपण पाहतोय ते ताई खाली वाकून वाढं बांधतायत, ऊसाच्या मोळ्या बांधतायत. जर अशा वेळेला मागून बिबट्या आला आणि जर हल्ला केला तर काही दुर्घटना होऊ शकते. वन खातं सांगते शेतामध्ये वाकून काम करू नका. आता जर हे ऊसाचं वाढं बांधायचं आहे, ऊसाच्या मुळ्या बांधायच्यात, तर शेतकऱ्यांना वाकावं लागणार. ऊसाची तोडणी करताना सुद्धा शेतकऱ्यांना खाली वाकून काम करावं लागतं. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी मरण कवटाळून ही लोक काम करत असतात. आता आपण ऊसाच्या कडेला पाहतोय, त्या ताई खाली वाकून ऊसाच्या मोळ्या बांधतायत, वाढं बांधतायत. काम नाही केलं तर कुटुंब चालणार कसं? कच्ची बच्ची जगणार कशी? शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करणं अपेक्षित आहे. आणि आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ऊसाच्या कडेला सूर्यास्तानंतर फिरणं अयोग्य आहे. बिबट्या दबा धरून बसू शकतो. कुठल्याही क्षणी बिबट्या ऊसाच्या बाहेर येऊन लहान मुलावर हल्ला करू शकतो. संबंधित मंडळी याबाबतची दक्षता घेतील, काळजी घेतील, अशा प्रकारची आपली त्यांना विनंती आहे. असं आपलं त्यांना आवाहन आहे. जीव सलामत, शिर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं. ते काही उगाच नाही. ऊसतोडणी मजुरांनो, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. खूप मेहनत करताय, खूप कष्ट करताय, परंतु आपल्या मुलांना जपा आणि स्वतःची देखील काळजी घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.